स्वागतमय अशा या वातावरणामध्ये रंगीबेरंगी नटलेल्या क्रिकेटवीरांच्या जर्सीमध्ये सूर्यनारायणाच्या साक्षीनं वायुदेवाच्या आशीर्वादानं आई गावदेवीच्या कृपेनं नक्कीच ही रंगत एक चमकदार रंगत पाहायला मिळेल. ती म्हणजे सेमीफायनलच्या रूपाने पहिला बॉल स्वागत होतो. चौकाराच्या दिशेने बॉल लय झाला. हा चौकार महत्त्वपूर्ण तेलोबा साखळोलीसाठी आणि चौकाराने लय घेतला. बॉल टप टप करत बाउंड्रीच्या दिशेने रवाना होतोय. पहिला बॉल महत्त्वपूर्ण. या महत्त्वपूर्ण बॉलचा हा नजराणा सेमीफायनलच्या रूपाने आपण हे प्रसारण यूट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय म्हात्रे साहेब दर्शनजी म्हात्रे साहेब यांच्या या MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण हे प्रसारण सादर करतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला मोठं करा. नक्कीच गोरगरिबांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व आणि खंबीर कर्तृत्वाने आपल्याला परवडणाऱ्या भावामध्ये आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळणारा हा यूट्यूब लाईव्हचा नजराणा आपण स्वागतमय अशा वातावरणामध्ये त्याचा आनंद घेतोय आणि जगभरात प्रसारित होतोय असं हे यूट्यूब लाईव्ह. चौकाराच्या दिशेने बॉल लय झाला. या चौकाराने 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. धावसंख्या होते 8, बॉल झालेत 2. तेलोबा साखळोली आणि साखळोली फायटर्स यांच्यामधली ही लढत पाहायला मिळते. बघा जयेश दादा किती मेहनत घेतोय. पत्र्याच्या पाठीमागे जाऊन बॉल पकडतायत. दुसरा बॉल असेल तर घ्या. सावली खाली बसलेले गडद सावली खाली बसलेले आपले कर्तबगार कार्यकर्ते 1 2 3 4 5 जण आहेत. एकाच ठिकाणी बसून आपल्याला चालणार नाही. हे सेमीफायनल आहे त्यामुळे आपण विस्तारित झालं पाहिजे. चारी दिशेने आपलं मंडळ आपले हे क्रिकेटवीर दिसले पाहिजेत. पत्र्याच्या पाठीमागे बसलेले 4 जण शेवटच्या 3 मॅच फक्त बाकी आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी उभं राहून आपण आपल्या मॅचचा आनंद घ्या. आपण आपल्या या कलेला क्रिकेट कलेला दिलेलं प्राधान्य आपल्यासाठी परिपूर्ण असेल. चौका 4-3 बॉल मध्ये 3 सलग चौके. काहीसा गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते म्हणजे साखळोली फायटर या संघाचं. या चौकाराने गती दिली आणि आपल्या संघाला खूप मोठं केलं. असा हा संघ तेलोबा साखळोली या संघाचा रणधुंदर. चौकार षटकाराने पुन्हा लय घेतोय आणि पुन्हा त्याच गतिमान शैलीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. 2 रन पूर्ण केले. 2 रनाबरोबर तिसरा रन मिळेल का, परंतु स्ट्राईक वरती थांबावं लागेल या खास प्लेयरला ज्याने 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले आणि 4थ्या बॉलवरती पुन्हा 2 रनाचा हा रणसंग्राम. साखळोली फायटर वर्सेस तेलोबा साखळोली यांच्यातला हा रणसंग्राम पुन्हा एक वेगळ्या गतिमान शैलीने पाहायला मिळतोय. सुंदररित्या हा चाललेला खेळ नवजीवन उत्कर्ष मंडळ कातळवाडी यांच्यातील ही रोमांचकता क्या बात है. हा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. वा रे वा, वा रे वा गड्या. सुंदर शॉट, सुंदर नजराणा. हा नजराणा खूप खास होता. षटकाराच्या दिशेने बॉल वळलं आणि या षटकाराने आपल्या संपूर्ण बॉडीला झुकवून देण्याचा प्रयत्न केला. हा फायटर तेलोबा साखळोली क्रिकेट संघाचा हा रणधुंदर. धाव संख्या होते 5 बॉल मध्ये 20 रनाची ही बढत. अजून 1 बॉल बाकी आहे. चार 5 बॉल 20 रन. तेलोबा साखळोली
शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल मध्ये नक्की षटकार चौकार मिळेल का? सुंदर गती हा बॉल, एकरूप झालेला बॉल आपल्या गतिमान बॅटने स्वीकार केला. पुन्हा षटकार. हा षटकार महत्वपूर्ण. 2 बॉल मध्ये 2 षटकार, 4 बॉल मध्ये 4 चौकार असं हे गणित पाहायला मिळालं. आणि या षटकार चौकाराच्या आतिषबाजीने धावसंख्या होते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26. वारे वागड्या. या प्लेयरला पेनल्टी लावण्यात येईल. बॉल आलाय बघ तिकडून. राजेश थकला, धापा टाकायला लागला. धापा. गणेश घाणेकर साहेब, लवकरात लवकर आपण पवलियनकडे यायचं आहे. तुमची कोणतरी वाट पाहतोय. हो हो, सुंदर नजराणा चौकाराच्या दिशेने. खास प्लेयर म्हणावं लागेल. या खास प्लेयरचा हा नजराणा. याने तर सुरुवातच चौकार षटकाराने केली. काय बाबा, कमाल आहे. काय हे खेळले, काय ही झाडी, काय हा डोंगर. परंतु या गडद डोंगरामध्ये असलेला हा सफरा मैदान सजलाय, नटलाय. नवजीवन उत्कर्ष मंडळ यांच्या माध्यमातून ही खेळी पाहायला मिळते. पुन्हा षटकाराच्या दिशेने बॉल वळला. हा षटकार महत्वपूर्ण. या षटकाराबरोबर धावसंख्या वाढते. 36. षटकार, पुन्हा षटकार. आणि या षटकाराने एक नवी उमदी ताकद मिळते. सुंदररित्या आपल्या या बॉलचा नजराणा. सुंदर बॉल टर्न होण्याच्या परिस्थितीमध्ये, परंतु या बॉलला लय दिलं या क्रिकेटरने. आपल्या उमद्या नेतृत्वाचा, उमदा कर्तृत्ववान शैलीचा हा ओम तेलोबा साखळीचा रणधुंदर. सुंदर, पुन्हा अतिसुंदररित्याने पुन्हा षटकार. क्या बात आहे. षटकारावरती षटकार. ये षटकाराचा पाऊस या मैदानावरती पडतोय. ते म्हणजे ओम तेलोबा साखळी क्रिकेट संघाचा रणधुंदर. वाव, कर्णधार. याचं नाव आहे मनोहर. सन्माननीय विजयजी खळे साहेब व्यावसायिक व्यासपीठावरती हजर राहिलेले आहेत. त्यांचा आम्ही स्वागत करतो. साहेब, आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हावे अशी आपल्याला नम्रतेची विनंती. ओम तेलोबा साखरोली, खरोखर आपली खेळी खूप महत्वपूर्ण आहे. मागील सामन्यामध्ये देखील आपण खूप चांगली संधी मिळवली होती. आपल्या खेळातून खूप चांगलं निष्कर्ष प्रकट झालं होतं. या खेळीचा आज झंझावती वादळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच रूपाने आजही या मैदानावरती षटकार चौकाराच्या रूपाने आपण खूप मोठं वादळ तयार केलं. या वादळाला न थांबवणारा खेळ आपल्या समोर आपण प्रसारित केलात. षटकार चौकाराशिवाय आपल्याला दुसरा आणखी पर्याय नाही. असा हा मैदान आपल्या समोर फुलला, आपल्या खेळीत रंगला. आणि या रंगणाऱ्या खेळीमध्ये आपण एकरूप होऊन षटकार चौकाराच्या दिशेने एक वेगळ्या गतिमान शैलीने हा खेळ पाहण्यासाठी झालेली ही उत्सुकता. धावसंख्या झालेली आहे ते ओम तेलोबा साखळी या संघाची 48.
ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 49. विन ऑफ द मॅच त्याच्याकडनं एक बॉल घे. साकोळी फायटर या संघासाठी 50 रनाची ही बढत. 12 बॉल मध्ये 50 रन आपल्याला पकडायचे आहेत. होऊ शकतात त्यांचे बॅट्समॅन आहेत. हॅलो, सुभाषजी खळे कुठे असतील कृपया व्यासपीठाच्या इकडे यायचं आहे. सुभाषजी खळे, आपली एक भेटवस्तू आलेली आहे, कृपया इकडे यायचं. सुभाषजी खळे. सोबत येत आहे सोबत. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. आपला मित्र कुठे गेला? पहिला बॉल चौकाराच्या दिशेने. प्रतीक खाता तर चौकारने ओपन केलाय. पहिला बॉल देखील ओम तेलोबा साखरोने देखील पहिला बॉल हा चौकारानेच ओपन केला होता. आता खरी रंगत येणार आहे. 11 बॉल मध्ये आपल्याला खूप मोठी गतिमान खेळ खेळायची आहे, कारण तेलोबा साखरोली या संघाची धावसंख्या झालेली आहे 49. हो हो माहिती आहे.
त्यांना टॉसला बोलव. बोला. भीमचं तर नाही वागतंय मात्र. हा, एक मिनिट. डॉट बॉलचा नजराना पाहायला मिळाला. हा डॉट बॉल महत्वाचा आहे आपल्या संघासाठी. यापुढे होणारा संघ भीमज्योत उन्नवरे वर्सेस वाघजाई माता कात्रण यांच्यातली ही रोमांचकता आहे. कृपया दोन्ही संघाचे कर्णधार आपण पावलेंकडे यायचं आहे. आपण टॉस उडवणार आहोत. लोक्या 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 लोक्याने बॉल पकडला आणि लोक्याला डोक्यावर उचलून घेतलं. नक्कीच उचलावं लागेल कारण लोक्याचं संघर्ष खूप चांगला आहे. ओम तेलोबा साखरोली या माध्यमातून आपल्या क्रिकेटच्या रणसंग्रामाला एक वेगळं रूप देत आहेत, एक वेगळं रूम देत आहेत आणि अशा रूम मधून आपल्या संघाला आपलं नाव प्रस्तावित करतायत सुंदररित्या. वेल डन ओम तेलोबा साखरोली. आमच्या लगतचे हे प्लेयर आहेत, आमच्या जवळच्या गावचे प्लेयर आहेत. साखरोली गाव म्हणजे खूप मोठं गाव. आमचे गुरुजी देखील त्याच वाडीवरती आहेत असं वाटतंय. हे टॉस कोण उडवणार? नितीन जाधव साहेब यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. कोण जिंकला? एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे वाघजाई माता 17, वाघजाई माता कात्रण. 18, 11, 11. सॉरी हवेचा वेग जास्त आहे ना त्याच्यामुळे थोडीशी गडबड आहे. वाघजाई माता कात्रण नाणेफेक जिंकले काय? वाघजाई माता कात्रण यांनी डिसिजन. नाणेफेक जिंकून डिसिजन काय घेतलंय कृपया आमच्यापर्यंत कळवायचं आहे. बॉलर कोण? महेश. गोट्या. अरे ये है गोट्या. हम लोग सोचे कि लोक्या 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 नहीं गोट्या. वाव गोट्या खूप चांगला प्लेयर आहे गोट्या. कारण गोट्याची बॉलिंग देखील चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं आहे. गोट्याकडे एक सन्मानजनक अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. वेल्डन गोट्या. सुंदर सुंदर अति सुंदर गोट्या. ये गोट्या की कमाल कुछ अलग है. ये गोट्या का खेल कुछ अलग है. आणि केवळ ओम तेलोबा क्रिकेट संघ या संघासाठी ज्यांनी सर्वस्व लावलं मानना पडेगा. आपल्या संघासाठी जीवाचं रान आणि प्रयत्नशील परमेश्वर. सुंदर शेल पकडण्याचा प्रयत्न परंतु ये गोट्या निराश हो गया. क्या बात है. गोट्या काहीतरी बोलतोय नाही चालणार असा. गोट्या तापला आणि तापावंच लागेल कारण गोट्याचे प्रयत्न खूप मोठे आहेत. बोलण्याच्या नादामध्ये कॅच सोडली आणि या कॅचने खूप मोठा गोंधळ केला. गोट्या आमचा तापला. गोट्याला तापवावं लागेल कारण गोट्याचे प्रयत्न चांगले आहेत. सुंदर कॅच. ये गोट्या का कारनामा आहे. गोट्या आपल्या कारकिर्दीतला मोठा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे आणि गोट्याने करून दाखवलं. तेलोबा साखरोली या संघाचा हा रणधुंदर आपल्या संघाला मोठं करतोय. उचलावं लागेल त्याला खांद्यावरती. या गोट्याला वाघजाई माताने निर्णय द्यायला वाघजाई माता क्रिकेट संघ आपण आपला निर्णय द्यायचा आहे. एवढी चौथी बॅटिंग क्षेत्ररक्षणाची जबाबदारी फलंदाजीची जबाबदारी घेतलेली आहे वाघजाई क्रिकेट संघ. तरी भीमज्योत क्रिकेट संघ यांनी याची दक्षता घ्यायची आहे.
अच्छा नाही मोठा चांगला आहे. साखरोली फायटर या संघाला खूप मोठं योगदान घ्यावं लागेल. षटकार चौकाराने आपल्याला बसवावं लागेल, परंतु गोट्याने खूप मोठी जादूची चढी फिरवली आणि आपल्या संघाला खूप मोठी ताकद दिली. काहीशे बॉल शिल्लक गोट्यासाठी. धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 14. चौकाराच्या दिशेने बॉल वळला. काहीसे बॉल शिल्लक. या चौकाराने धावसंख्या होते 18. शेवटचा बॉल आहे ना, शेवटचा बॉल गोट्यासाठी. सेमीफायनलच्या रूपाने हा सामना आपण खेळत असताना ही सेमीफायनल परिपूर्ण होती. या सेमीफायनलला हा क्लिंग बोल्ड, क्या बात आहे, मोठ्या प्लेअरला गारद केला आणि यष्टी उद्ध्वस्त केली. मिडल स्टंप